18 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 241 पासून पुढे. तरंग भंगू सांडी पडे, विजूही न पुरे होडे. आभासासी ते निपाडे, होणे जाणेगा. तैसा ग्रीष्म शेषीचा वारा, ने निजे समोर की पाठीमोरा. तैसी स्थिती नाही तरुवरा, भोरोपायया. एवं आदिना अंत्यस्थिती, ना रूपययासी पाथी. आता कायसी कुंथा कुंती, उन्मळ निगा. आपुल्या अज्ञानासाठी, नवता थांबला किरीटी. तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी, खांडे निगा. वाचून ज्ञाने विन एके, उपाय करीसी चितुके. तीही गुंपसी अधिके, रोखी ये. मग किती खांदो खांदी, या हिंडावे ऊर्ध्वी अधि. म्हणून मूळची अज्ञान छेदी, सम्यक ज्ञाने. एरवी दोरीची या उरगा, डांगा मेळवती पैगा. तो शिनूची वावुगा, केला होय. तरावया मृगजळाची गंगा, डोनी लागी धावता दांगा. माझी ओळे बुडी जे पैगा, साच जेवी. तेवी नाथिलिया संसारा, उपायी जाचतया वीरा. आपण पेलो पेवारा, भिकोपी जाय. म्हणून स्वप्नीचिया घाया, ओखतचे विचो धनंजया. तेवी अज्ञान मुळोयया, ज्ञानची खडग. परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नवे. अभंग बळ होवावे, बुद्धीसी गा. उठलेनी वैराग्य जेने, हा त्रिवर्गू ऐसा सांडणे. जैसे वमुनिया सुने, आताची गेले. हा ठाया वरी पांडवा, पदार्थ जाती आघवा. विटवी तो होवावा, वैराग्य लाठू. मग देहा हंतेचे दळे, सांडून एकेची वेळे. प्रत्येक बुद्धी करतळे, हात वसावे. निसळे विवेक सहाने, जे ब्रह्माहमस्मी बोधे सनाने. मग पुरतेनी बोधे उठणे एकलेची. परी निश्चयाचे मुष्टिबळ, पहावे एक दोन्ही वेळ. मग तुळावे अति चोखाळ मननवरी. पाठी हतियेरा आपनया, निधी ध्यासे एक जालिया. पुढे दुजे नुरेल धाया, पुरतेगा. ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे. नेदिल उरो कौनेकडे, भववृक्षासी. शरदागमीचा वारा, जैसा केरू फेडी अंबरा. का उदयला रवी अंधारा, घोटू भरी. नाना उपवड होता खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो. स्वप्रतिती धारेचा वाहो, करील तैसे. तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ, का अर्धीचे हनशाखा जाळ. ते काहीच न दिसे मृगजळ, चांदिना जेवी. ऐसे निगा वीरनाथा, आत्मज्ञानाचिया खडगलता. छेदूनिया भवाश्वता, ऊर्ध्वमुळाते. तत्पदम तत्परिमार्गितव्यम, यस्मिन् गत्ता न निवर्तन्ति भूयम्. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यत् प्रवृत्ती पृसता पुराणी. मग इदंतेसी बाळले, जे मी पणेविन डहारले. ते रूप पाहिजे आपले आपणची. परी दर्पणाचे आधारे, एकची करुणी दुसरे. मुख पाहती गव्वारे, तैसे नको हे. हे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न ओढलिया विहिरा. मग आपलिया उगमी झरा, भरोनी टाके. नातरी आटलिया अंब, निजबंबी प्रतिबिंब. निहटे का नभी नभ, घटा व्हावी. अर्जुना, लाटांचे होणे जाणे, विजेचे चमकणे व नाहीसे होणे, या गोष्टींची उपमाही अपुरी पडावी. इतक्या त्वरेने या संसाराचे होणे जाणे घडत असते. पावसाळ्याच्या आरंभी असणाऱ्या वाऱ्याची जशी एक दिशा नसते, म्हणून तो समोरून की पाठीमागून येत आहे हे कळत नाही, त्याप्रमाणे या संसारोप झाडाची एक क्षणही सारखी स्थिती नाही. याप्रमाणे या वृक्षास आदी आणि स्थिती, वर्तमान व सत्यता जर ठरत नाही, तर याला उपटून टाकण्यास सर्मते कसले. अर्जुना,
आत्मस्वरूपाच्या अज्ञानावर हा वस्तुता नसलेला वृक्षस्थिती पाहून दृढ व पुष्ट झाला आहे, तरी आता आत्मज्ञान रूपी शस्त्राने याचे छेदन कर. अज्ञान मूलक आहे म्हणून आत्मज्ञाना वाचून याच्या नाशासाठी जितके म्हणून उपाय करशील, त्यांनी तू या वृक्षात अधिकचे अडकशील. मग तू या संसार वृक्षाच्या वरच्या व खालच्या किती फांद्यावर हिंडशील याचा नेमच नाही. म्हणून यथार्थ ज्ञानाने याचे मूळ जे अज्ञान त्याचा छेद कर. अरे, दोरीवर भासणाऱ्या सर्पाला मारण्यासाठी काठ्या जमविल्या तर तो जसा व्यर्थ शीनच आहे. मृगजळाची नदी उतरून जाण्यासाठी सांगड किंवा लाकडाचा ओंडका पाहण्यासाठी रानात धाव घेणारा मनुष्य जसा खऱ्या अर्थाने ओढ्यात बुडून मरावा, त्याप्रमाणे या खोट्या संसाराच्या जाचातून मुक्त होण्यासाठी उपाय शोधणाऱ्यांची स्थिती होते. म्हणून यांचा भ्रम अधिक वाढून तो मृत्यू पावतो. म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच खरे औषध आहे. असे अज्ञान रूप मूळ असलेल्या संसार वृक्षाचा नाश करण्यास ज्ञानरूपी तलवारच समर्थ आहे. परंतु तेच ज्ञानरूप तलवार सहज फिरवता येईल असे न खचणारे वैराग्याचे बळ अंगी असावे लागते. ज्या वैराग्याच्या उत्पत्तीने त्रैलोक्यातील भोगाविषयी कुत्र्याच्या ओकारीप्रमाणे त्यागबुद्धी उत्पन्न होते, म्हणजेच अर्जुना, पदार्थ मात्राबद्दल वीट उत्पन्न व्हावा असा या वैराग्याचा दांडगाच होत असला पाहिजे. मग देहात्मबुद्धीचा त्याग करून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे. ते विवेकरूप सहानेवर पाजळून त्याला मी ब्रह्म आहे अशी बोधाची तीक्ष्ण धार द्यावी. नंतर पूर्ण अद्वैत बोधाचे पाणी घेऊन ते एकटेच ठेवावे. परंतु आत्मनिश्चय रूपी मुठीचे बळ 1-2 वेळ पाहून मग ते अतिशुद्ध मननापर्यंत तोलून धरावे. नंतर अर्जुना, हे ज्ञानरूप खडक आपण निधी ध्यासाने एकरूप झाल्यावर हा द्वैत वृक्ष घाव घालण्यापुरता शिल्लक राहणार नाही. ते आत्मज्ञान रूपी खडक अद्वैत प्रभेच्या तेजाने संसार वृक्षाचा मागमुसई उरू देणार नाही. शरद ऋतूतील वारा जसा आकाशातील ढग दूर नेतो किंवा नाहीसे करतो, अथवा सूर्योदय झाला म्हणजे अंधकाराचा ग्रास होतो, नाश होतो, किंवा जागे होता स्वप्नातील व्यवहाराचा मागमुसई उरत नाही, त्याप्रमाणे आत्म्याच्या अपरोक्षताची तीक्ष्णता या वृक्षांचे निर्दालन करील. त्यावेळी चांदण्यात जसे मृगजळ भासत नाही, त्याप्रमाणे संसार वृक्षाचे वरील मूळ व खालील शाखांचे जाळे हे काही दिसत नाही. याप्रमाणे हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आत्मज्ञानरूपी खड्गाने हा ऊर्ध्वमूल असलेला संसार वृक्ष छेदून मग आपल्या पाहून जे भिन्न प्रांतात प्रतीत होते त्या संबंधाने इदम भाव स्फुरण पावतो. त्याचा त्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो. अहम स्फुरणही जेथे नसते. असे जे अहम इदम वृत्ती नसलेले प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूपच आपण पाहावे. परंतु आरशातील प्रतिबिंबाला आधार नसलेले व असलेले जे ते आपले खरे रूप न ओळखता वेडे लोक त्यातील एकाचे दुसरे झालेले प्रतिबिंबालाच आपले रूप मानतात. तसे आपल्याला दुसरेपणा पाहून नकोस बरं. अर्जुना, विहीर न उकरताच तिच्या पोटातील झरा जसा उगमाच्या ठिकाणी परिपूर्णच असतो, तसे पूर्णत्वाने असणे आत्मस्वरूपाचे पाहणे आहे. किंवा पाणी आटल्यावर त्यातील प्रतिबिंब मुख्य विवरूप होते, बिंबरूप होते. किंवा घट या उपाधीचा नाश झाला असता घटाकाश जसे महाकाश रूपच होते. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.